राजेश पवार यांनी अर्धा तास चर्चा नांदेड शहर आणि त्यांचा नायगाव मतदारसंघ याबद्दल लावलेली आहे अध्यक्ष महोदय. आणि वारंवार लाईट जाणे, काही जीर्ण तारा किंवा मेंटेनन्सच्या कामं व्यवस्थित झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय. परंतु नांदेड शहरामध्ये बळकटीकरणासाठी आपण ह्या 2-3 वर्षामध्ये अनेक चांगली कामं हाती घेतलेली आहेत अध्यक्ष महोदय, ज्यामध्ये शहरातील उपकेंद्रांची क्षमता वाढवणं, नवीन रोहित्र बसवणं, ही कामं आपण या ठिकाणी केलेली आहेत अध्यक्ष महोदय. नांदेड शहरामध्ये जवळपास 110 नवीन रोहित्रे आपण बसवलेली आहेत. आणि अध्यक्ष महोदय, ज्या AB बंच स्विच बसवले, ज्याच्यामुळे वारंवार जे इंटरप्शन येतं आणि काही कुठे मेंटेनन्सचं काम असेल तर पूर्णच एरिया बंद होऊ नये म्हणून आपण 65 AB स्विच नांदेड शहरामध्ये बसवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नादुरुस्त जीर्ण झालेल्या तारा, खराब झालेले डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस, हे सर्व ह्या 15 जुलैपर्यंत जे काही धोकादायक झालेले आहेत ते बदलण्याचं काम चालू आहे आणि 15 जुलैपर्यंत ते पूर्ण होऊन जाईल अध्यक्ष महोदय. नांदेड शहरासाठी आपण नवीन 33 kV या ठिकाणी नवीन 33 kV उपकेंद्रसुद्धा मंजूर केलेले आहेत. त्याचेही कामं प्रगतीपथावर आहे आणि अनेक पूर्णत्वाकडे सुद्धा जात आहेत अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की या ठिकाणी अंडरग्राऊंड केबलची चौकशी करावी, कारण की ते काम व्यवस्थित झालं नाही, पण त्याची चौकशीसुद्धा केली जाईल अध्यक्ष महोदय. नंतर आपण जे VC वारंवार VC अधिकारी घेतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष फील्डवर कर्मचारी जाऊ शकत नाही, तर VC घेण्याबाबत सुद्धा एक धोरण आखलं जाईल की वारंवार VC घेण्यात येऊ नयेत आणि कार्यकारी अभियंतापर्यंतच VC घेतल्या जातील, हे एक धोरण आखण्यात येईल अध्यक्ष महोदय. त्याबरोबर नांदेड विष्णुपुरी भागातील वाढीव डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण एक नवीन DPR सुद्धा तयार करण्यात येत आहे आणि तो DPR तयार झाल्यानंतर शहराच्या वाढीव मागणीच्या नुसार त्या ठिकाणी काम करण्यात येतील. आणि कंत्राटी कामगार जे संपर्क पोर्टलद्वारे त्यांची तक्रार केल्या जाते आणि ते कामावर असतील तरच त्यांचा पगार काढण्यात येत असतो. आणि भविष्यामध्ये आपण फेस रिकग्निशन सिस्टीम व थंब मशीनद्वारे अटेंडन्स कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. त्यामुळे कामावर न जाता कुणाचेही पगार या ठिकाणी निघणार नाहीत अध्यक्ष महोदय. आणि कामाची गुणवत्ता आपण सांगता की नेहमी मेंटेनन्सचं वरती आपल्या जिल्ह्यासाठी 51 कोटीच्या आसपास मेंटेनन्सला आपण निधी दिलेला आहे, परंतु ती कामं दर्जेदार होत नाही. यासाठी सुद्धा एक अभ्यास समिती नेमण्यात येईल आणि त्या अभ्यास समितीच्या अहवालानुसार त्या संबंधित लोकांवरती कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय. आणि जो उद्धटपणे काही अधिकारी कर्मचारी उत्तर देतात त्यांना सुद्धा समज देण्यात येईल अध्यक्ष महोदय. मध्ये माझ्या काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरे